नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या भागात ऋषिकेश देशमुख यांनी कविता या साहित्य प्रकाराचा परिचय करून दिला. नोव्हेंबर महिन्यात 5, 6 आणि 7 तारखेला समीक्षा या साहित्य संकल्पनेचा परिचय आपणाला करून घ्यायचा आहे. आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील मराठी विभागात कार्यरत असलेले नव्या पिढीतील महत्त्वाचे समीक्षक कैलास अंभुरे. कपाळावरती आठ्यांचे जाळे चढवून सुतकी चेहऱ्याने कलाकृतींचा सोक्षमोक्ष लावल्याचा आविर्भाव दाखवतात त्यांना उपहासाने समीक्षक असे संबोधले जाते. चौकस बघणे आणि तिरकस बोलणे हा देखील समीक्षकांचा महत्त्वाचा विशेष मानला जातो. परिणामी मित्रत्व रोडावणाऱ्या आणि शत्रुत्व ओढावून घेणाऱ्या समीक्षेकडे सहसा कोणी वळत नाही. कारण बहुविद्याशाखांचा व्यासंग आणि ज्यांच्यासाठी तो करायचा आहे त्यांचा लोकसंग या दोन टोकांमधला तोल सांभाळणे प्रत्येक अभ्यासकाला जमेलच असे नाही. असा अवघड तोल सांभाळत पण स्वतःचा ताल राखत जगणारे दुर्मिळ कॅटेगरीतले जे थोडे थोडके समीक्षक असतात त्यापैकी एक म्हणजे कैलास अंभुरे. 10वीला असताना वर्तमानपत्रातील वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहिलेल्या पत्रापासून त्यांच्या लेखनाची वाटचाल सुरू झाली. काय निवडायचे आणि काय वगळायचे, काय अधोरेखित करायचे आणि कशाकडे दुर्लक्ष करायचे याची त्यांना अचूक समज. त्यांची ही समज वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना सहाय्य करत आली आहे. जसे की अशा सिलेक्शन ऑफ इसेन्सच्या बळावर महाविद्यालयीन जीवनात दैनिक लोकमत, सकाळ, तरुण भारत अशा वर्तमानपत्रात त्यांनी तरुणाईच्या अभिव्यक्तीला वाव मिळवून देणारी युवा स्पंदन सारखी व्यासपीठे अनेक वर्ष निष्ठेने चालवली. आजपासून 20 वर्षांपूर्वी अभिव्यक्तीची माध्यमे मर्यादित असतानाच्या काळात त्यांनी केलेले हे काम किती महत्त्वाचे असेल याची आपण कल्पना करू शकतो. पुढील काळात त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये नियमितपणे नव्या परंतु महत्त्वाच्या साहित्य कृतींचा परिचय करून देणारे सदर अनेक वर्ष चालवले. प्रतिष्ठान, साक्षात, अस्मितादर्श, समाज प्रबोधन पत्रिका, कवितारती, उर्मी इत्यादी नियतकालिके आणि लोकमत, सकाळ, देशोन्नती, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, गावकरी, सामना अशी वृत्तपत्रे यामध्ये त्यांनी केलेले समीक्षणात्मक लेखन साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय ठरले. आपल्या 16 वर्षांच्या अध्यापकीय कारकिर्दीमध्ये निरनिराळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदा तसेच परिसंवादांमधून त्यांनी केलेले शोधनिबंध वाचन विद्वज्जनांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. संदर्भ संपृक्त आणि सडेतोड मांडणीमुळे त्यांनी विविध जिल्हा, राज्यस्तरीय, मराठवाडा साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवाद गाजवले. वृत्ती गांभीर्य हा एकंदरीत त्यांच्या स्वभावाचा ठळक विशेष. जे करायचे ते गंमत म्हणून नव्हे तर अतिशय गांभीर्याने ही त्यांच्या कार्यपद्धतीची पठडी असल्याने पुस्तक परिचयापासून ते PhD मार्गदर्शनापर्यंत आणि स्तंभ लेखनापासून ते संदर्भ ग्रंथ लेखनापर्यंत त्यांनी आपले गांभीर्य अबाधित ठेवले आहे. आशययुक्त अध्यापन पद्धती मराठी आणि समीक्षा पद्धती संदर्भलक्षी हे 2 ग्रंथ याची साक्ष देण्यासाठी पुरेसे आहेत. म्हणून तर समीक्षा हे सतीचं वाण मानून तिची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने प्रस्तुत उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी सहभागी होऊन
समीक्षा या संकल्पनेचा परिचय करून देण्यासाठी पुढे यावे ही गोष्ट आमच्यासाठी अतिशय आनंददायी आहे. 5 ते 7 नोव्हेंबर या 3 दिवशी 3 भागात केल्या जाणाऱ्या त्यांच्या मांडणीचे आपण हार्दिक स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार मित्रांनो, साहित्य संकल्पनांचा परिचय या मालिकेअंतर्गत यापूर्वी आपण टीका ते समीक्षा अशी मराठी समीक्षेच्या प्रवासाची माहिती घेतली. आज आपण समीक्षा संकल्पना आणि मराठी समीक्षेचे विविध टप्पे विचारात घेणार आहोत. अर्थात हा त्रोटक आढावा असणार आहे. काल आपण विचार करत असताना पूर्वी आपल्याकडे प्रचलित असणारी टीका ही जी काही संकल्पना होती, या संकल्पनेच्या संदर्भामध्ये विचार केला होता. हा टीका जो शब्द आहे तो साहित्य व्यवहारामध्ये पूर्वी प्रचलित जरी असला तरीही सामान्य व्यवहारामध्ये मात्र तो अप्रिय असलेला आपल्याला दिसतो. कारण टीका करणे हा प्रकार सर्वसाधारणतः चांगल्या अर्थाने येताना दिसत नाही. परंतु आपण प्रत्येक जण मात्र टीकाकार असतो. त्याचं कारण सामान्यतःच माणसाकडे आवड निवड, बरं वाईट हे समजण्याचे गुणधर्म असतात. एखादी सुंदर वस्तू आपण पाहतो तेव्हा त्या वस्तूचं सौंदर्य आपल्या लक्षात येतं. याच पद्धतीने चांगले असणारे कपडे, चांगला चित्रपट, एखादं चांगलं नाटक किंवा एखादं चांगलं चित्र हे आपल्याला सहजपणे लक्षात येतं. याचाच अर्थ त्या प्रकारची समज आपल्यामध्ये विकसित झालेली असते. आणि जेव्हा आपल्याला एखादी कलाकृती आवडते, चित्रपट आवडतो, तेव्हा आपण आपल्या मित्रमंडळींमध्ये चर्चा करतो. मला हा चित्रपट आवडला, ते पुस्तक आवडलं नाही, हे व्याख्यान आवडलं, ते शिक्षक मला रुजत नाहीत, अशा पद्धतीनं आपण प्रतिक्रिया देत असतो. मग या प्रकारच्या असणाऱ्या ज्या प्रतिक्रिया असतात ती समीक्षा असते का? तर चांगल्या कलाकृतीमुळे आनंदित होणे, तिच्यामुळे प्रभावित होणे आणि तिच्याविषयी प्रतिक्रिया देणे ही समीक्षा नसते. जेव्हा एखादी कलाकृती, कादंबरी, कविता किंवा चित्र आपल्याला आवडतं, ते आवडतं यामागचं कारण काय? किंवा नाही आवडत तर का नाही आवडत? याविषयी केलेली कारणमीमांसा ही एका अर्थाने समीक्षा म्हणता येऊ शकते. परंतु ही कारणमीमांसा चर्चा सर्वसमावेशक आणि सोदाहरण असायला हवी. कारण समीक्षेमध्ये व्यक्तिगत प्रतिक्रियेपेक्षा वस्तुनिष्ठतेला महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. मग समीक्षा म्हणजे काय, असा एक प्रश्न सहजपणे निर्माण होतो. खरं तर पूर्वी प्रचलित असणारी टीका ही संकल्पना पाश्चिमात्य अर्थात ब्रिटिश साहित्यापासनं आपल्याकडे समीक्षेच्या पद्धतीने बदलत जाताना दिसते. आपल्याकडे समीक्षा हा जो शब्द प्रचलित झालेला आहे तो इंग्रजीतील क्रिटिसिझम या शब्दासाठी पर्यायी वापरला जातो. क्रिटिसिझम या शब्दाचा ग्रीक अर्थ शिफ्ट
किंवा एक्झामाइन असा आहे. शिफ्ट म्हणजे चाळणी लावणे किंवा कसोशीने परीक्षण करणे असे या संकल्पनेचे क्रिटिसिझमचे अर्थ असलेले दिसतात. जेव्हा आपण समीक्षा या शब्दाचा विग्रह करतो तेव्हा सम अधिक इक्षा अर्थात समान दृष्टीने पाहणे या पद्धतीने समीक्षेमध्ये व्यवहार अपेक्षित आहे. परंतु पूर्वीची प्रचलित असणारी ही टीका एकांगी असू शकते आणि असल्याचंही आपल्या लक्षात येतं. मग समीक्षेला साहित्याविषयीचं साहित्य असं देखील म्हटलं जातं. मॅथ्यू अर्नॉल्ड सारखा पाश्चिमात्य अभ्यासक समीक्षेला वाङ्मयाविषयीचे वाङ्मय असे म्हणतो. काहींनी या समीक्षेच्या संदर्भामध्ये ललित साहित्याचे वैचारिक साहित्य असं सुद्धा म्हटलेलं आपल्याला दिसते. साधारणपणे साहित्याविषयीचे साहित्य किंवा ललित साहित्याविषयीचे वैचारिक साहित्य अशा पद्धतीने या संकल्पनेचे अर्थ लावले जाताना जाणवतात. यामध्ये साहित्य, साहित्य तत्व आणि साहित्य कृती या तीन असणाऱ्या महत्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्यांची मीमांसा महत्वाची आहे. मूलतः समीक्षेत साहित्य हे काय आहे याविषयीचा विचार केला जाताना दिसतो. यामध्ये प्रामुख्याने लेखक, साहित्य कृती आणि वाचक हे तीन घटक आणि या तीन घटकांच्या परस्पर संबंधाचं विश्लेषण केलेलं असतं. साहित्य कृतीचं स्वरूप, तिचं अस्तित्व, तिच्यामध्ये आलेला आशय, तिचं विश्लेषण, मूल्यमापन आणि या मूल्यमापनासाठीचे निश्चित केलेले निकष या सर्व बाबींचा अंतर्भाव समीक्षेच्या स्वरूपामध्ये होतो. अर्थात अशा प्रकारचा अभ्यास करणारा, विचार करणारा जो लेखक असतो त्याला साधारणपणे समीक्षक म्हणतात. परंतु या समीक्षकाच्या संदर्भामध्ये बऱ्याचदा साहित्यात अयशस्वी झालेले लेखक आणि कवी हे समीक्षक होतात असं देखील म्हटलं जातं. याचा प्रत्यय आपल्याला संस्कृतमध्ये कवी यशाः प्रार्थी या सूत्रावरून दिसून येतो किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा पहा, क्रिटिक इज अ फेल्ड पोएट अशा प्रकारे एक विधान प्रचलित असलेलं दिसतं. मित्रांनो, हा उपहासाचा भाग सोडला तरी समीक्षा व समीक्षकांचे किंवा टीकाकारांचे सर्वत्र असणे गरजेचं असलेलं आपल्याला दिसतं. त्याचं कारण समीक्षा ही केवळ साहित्यापुरती मर्यादित नसते, कलेपुरती मर्यादित नसते, तर जीवनाची सर्वच क्षेत्र समीक्षेनं व्यापलेली आपल्याला दिसतात. आणि अशा प्रकारच्या या संकल्पनेला आपण सामोरं जात असताना आस्वाद, कलाकृतीचे आकलन, विश्लेषण, अर्थ निर्णयन आणि मूल्यमापन या संकल्पनेतील महत्वाच्या पायऱ्या असल्याचं जाणवतं. या प्रकारच्या ज्या पायऱ्या आहेत त्यासोबतच लेखक, त्याची कलाकृती आणि वाचक हे यातील तीन महत्वाचे घटक सुद्धा होत. याचाच अर्थ असा आहे की समीक्षेमध्ये कलाकृती ही केंद्रवर्ती असते आणि कलाकृती, कोणतीही कलाकृती किंवा साहित्यकृती ही जेव्हा केंद्रवर्ती येते तेव्हा समीक्षा ही कुठेतरी वाङ्मयाविषयीचं वाङ्मय
असं म्हणताना परावलंबी असल्याचा प्रत्यय सुद्धा येतो. जशी संपूर्ण समीक्षा ही साहित्यावरती अवलंबून आहे, त्याच प्रकारे मराठी समीक्षेचा डोलारा सुद्धा संस्कृत साहित्य विचार आणि पाश्चिमात्य समीक्षा विचारांवरती उभा असलेला आपल्याला दिसतो. यामुळे जेव्हा आपण मराठी समीक्षेचे टप्पे लक्षात घेतो, तेव्हा संस्कृत साहित्यशास्त्रापासून विचार करणं अपेक्षित आहे. मित्रांनो, संस्कृत साहित्यशास्त्राचा प्रभाव विचारात घेत असताना भरत मुनींनी संस्कृत साहित्य विचारामध्ये नाट्यशास्त्र अर्थात रसविचार या दृष्टिकोनातून दिलेलं जे योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं असलेलं जाणवतं. भरत मुनींच्या नंतरचा असलेला जो कालखंड आहे, इसवी सनाचं 5वं शतक असेल, या 5व्या शतकापासून ते साधारणपणे 17व्या शतकापर्यंत संस्कृत साहित्यशास्त्राच्या अनुषंगाने आपल्याकडे लेखन झाल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये आवर्जून उल्लेख करावा, खरं तर ही यादी खूप मोठी होऊ शकते, परंतु आवर्जून उल्लेख करावा अशांमध्ये भामह, दंडी, वामन, रुद्रट, आनंदवर्धन, राजशेखर, कुंतक, क्षेमेंद्र, मम्मट, विश्वनाथ आणि जगन्नाथ या प्रभृतींनी वक्रोक्ती, आमुख वृत्ती, रीती विचार, ध्वनी, वृत्ती, औचित्य अशा प्रकारच्या महत्वाच्या विचारांची मांडणी केलेली जाणवते. संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये असणारा जो हा विचार आहे, साहित्य विचार, तो अलंकार, वृत्त, शब्दशक्ती या प्रकारचा जो विचार आहे तो आजही तितकाच महत्वाचा असलेला दिसतो. म्हणजे आजही आपण या संकल्पनांचा सातत्याने मराठी साहित्य व्यवहारामध्ये उपयोग करतो. मात्र संत कवींनी संस्कृत साहित्यशास्त्रापेक्षा वेगळा विचार स्वीकारला होता आणि परिणामतः साधारणपणे 12व्या शतकापासून मराठीमध्ये अर्थात संत ज्ञानेश्वरांपासून वेगळ्या प्रकारच्या साहित्य विचाराचा कुठेतरी प्रारंभ झालेला दिसतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास या संतांनी आपला स्वतःचा एक काव्य विचार स्वीकारला आणि तो स्वीकारत असताना त्या माध्यमातून आपली कविता निर्माण केली. खरं तर हे संत मूलतः कवी होते. त्यांची असणारी कविता हा त्यांचा मूलधर्म होता, परंतु त्यासोबतच त्यांनी परंपरेने चालत आलेला जो संस्कृत साहित्य विचार होता, तो संस्कृत साहित्य विचार काही महत्वाच्या बदलांसह स्वीकारलेला दिसतो. यांनी काय केलं प्रथमतः तर ओवी आणि अभंग या 2 छंदांचा स्वीकार केला आणि त्यासोबतच स्वतःची असणारी काव्यतत्व जी आहेत ती काव्यतत्व स्वीकारली. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी शांतरसाचा स्वीकार केलेला दिसतो. संत ज्ञानेश्वर शांतरसाच्या पलीकडे जाऊन आजचा असणारा जो शैली विचार आहे, ज्याला आपण स्टाईल असं म्हणतो, त्या शैली विचाराला अनुसरून रेखा ही संकल्पना मांडताना दिसतात. ही रेखा जी संकल्पना आहे ती अत्यंत महत्वाची आहे. उदाहरणार्थ पहा, कोणत्याही प्रकारचं चित्र जेव्हा असतं त्या चित्रामध्ये रेषेला अनन्यसाधारण महत्व आहे, म्हणजेच रेखेला अनन्यसाधारण महत्व आहे. याच प्रकारे रेखा अर्थात रेषा
ही साहित्याच्या रूपाच्या माध्यमातून सुद्धा येते. म्हणजे साहित्याचा असणारा एक आकृतीबंध हा किंवा काव्याचा असणारा जो आकृतीबंध आहे तो रेखेच्या माध्यमातून येताना दिसतो. यासोबतच महानुभाव कवींनी भक्तिसूत्राचा पुरस्कार केला होता. त्यांनी स्वीकारलेलं हे जे भक्तिसूत्र आहे ते पुढे संत तुकारामांनी सुद्धा स्वीकारलेलं दिसतं. या सोबतच 16व्या शतकामध्ये असणारे रूप गोस्वामी हे एक अत्यंत महत्वाचे कवी आणि साहित्यशास्त्रकार मानावे लागतात. रूप गोस्वामींनी काय केलं? त्यांनी शांती, प्रीत, प्रेयस, उज्ज्वल यासारख्या अत्यंत महत्वाच्या रस विचारातील संकल्पना मांडल्या. यासोबतच पहा, संत रामदासांनी भक्तीला कवितेमध्ये महत्वाचं स्थान दिलं. ही असणारी भक्ती जी आहे ती आणि ज्ञानेश्वरांचा असलेला शांतरस हा कुठेतरी मध्ययुगीन काळातला आपला मराठीतला साहित्य विचार असलेला दिसतो. संत रामदासांनी भक्तीचं महत्व कवितेच्या अनुषंगाने विशद करत असताना भक्तिहीन कवितेला ठोंबे मत असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं तिला महत्व नसतं अशा प्रकारचा एक अर्थ याद्वारे निघतो. यासोबतच मित्रांनो, या संतांनी मराठी कवितेला संस्कृतच्या जोखडातून सुद्धा मुक्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने स्वतःचे असणारे काव्यतत्व ते मांडताना दिसतात. परंतु झालं काय की यांचा मूलधर्म जसा कवीचा होता त्यामुळे त्यांनी कवितेच्या पलीकडे जाऊन काव्यतत्वांची किंवा साहित्यशास्त्राची मांडणी केली नाही. आणि दुसरीकडे तत्कालीन असणाऱ्या किंवा नंतरच्या काळात येणाऱ्या संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी सुद्धा मराठीतील असणाऱ्या या वेगळ्या प्रकारच्या काव्यशास्त्राची कुठेही दखल घेतलेली आपल्याला दिसत नाही. यामुळं श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी असं म्हटलं होतं की 13व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मराठी साहित्यशास्त्राची मांडणी करणारा कुणीही अभ्यासक निर्माण होऊ शकला नाही. आणि मला वाटतं त्यांचं असणारं हे जे मत आहे ते तितकंच सत्य आणि स्वीकारणीय असलेलं सुद्धा दिसतं. यामुळे झालं काय तर मराठीचा असणारा जो साहित्य विचार होता तो साहित्य विचार प्राचीन काळामध्ये, माफ करा, मध्ययुगीन काळामध्ये संत कवितेबरोबरच मागे पडताना आपल्याला दिसतो. आणि आधुनिक काळामध्ये म्हणजेच 19व्या शतकामध्ये ज्या प्रकारे ब्रिटिश सत्ता, संस्कृती, कला आणि साहित्य यांचं संक्रमण व्हायला लागतं त्याबरोबरीनेच मराठीमध्ये आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारच्या साहित्य विचाराची चर्चा सुरू होताना दिसते. म्हणजे 19व्या शतकामध्ये प्रारंभीचा असणारा जो काही भाग आहे त्या भागामध्ये संस्कृत साहित्यशास्त्र विषयक ग्रंथ येत नाहीत असं नाही, परंतु त्या पलीकडे जाऊन ज्याचा मी यापूर्वी कालच्या भागामध्ये उल्लेख केलेला आहे ते असणारे म कुंटे असतील किंवा विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील हे नवे मार्ग मांडताना दिसतात. म कुंटेंच्या असणाऱ्या विचारामध्ये देशीयतेची बीज जशी रुजलेली दिसतात त्याच बरोबरीने त्यांनी मराठीचं वेगळं स्वतंत्र असं साहित्यशास्त्र असावं अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली होती. यानंतर पहा, अनेक महत्वाचे अभ्यासक येतात, परंतु त्यापैकी आवर्जून उल्लेख करावा असे जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी लिहिण्याच्या शैलीच्या संदर्भाने
संस्कृतपेक्षा वेगळा आणि इंग्रजीतला अनुवाद नसणारा अशा प्रकारचा एक नवा शैली विचार लिहिण्याच्या शैलीच्या संदर्भाने मराठी समीक्षेमध्ये दिलेला दिसतो. यासोबतच एक मुख्य असणारी जी काही कवितेची धारा होती, त्या कवितेच्या धारेच्या अनुषंगाने सातत्याने चर्चा होत आलेली आहे. ती आजही होताना दिसते. परंतु 19व्या शतकामध्ये कवितेकडून साहित्य विचारांची आणि समीक्षेची असणारी जी चर्चा आहे, ती चर्चा कुठेतरी कादंबरी या वाङ्मय प्रकाराकडे येताना आपल्याला दिसते. आणि कादंबरी या वाङ्मय प्रकाराच्या संदर्भामध्ये काबा मराठे यांनी केलेला विचार जो आहे, त्या विचाराला अधिक समृद्ध करण्याचं काम विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलेलं आहे. यामुळे झालं काय की मराठी समीक्षेमध्ये हळूहळू संस्कृतमध्ये असणारं जे नाटक होतं, त्यानंतरचा असणारा कविता हा वाङ्मय प्रकार होता, या दोन साहित्य प्रकारांपासून कादंबरी, कथा या साहित्य प्रकारांची सुद्धा चर्चा होताना दिसते. म्हणजेच साहित्य प्रकार निहाय समीक्षा आपल्याकडे रुजायला लागली असं देखील आपल्याला म्हणता येतं. याच काळामध्ये म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला केशवसुतांनी जी मराठी कविता स्वतंत्र अशा प्रकारची लिहिली, त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं स्वतंत्र असं काव्यशास्त्र सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ आम्ही कोण सारखी असणारी कविता, ज्या कवितेमध्ये ते कवीचं महत्व सांगताना आपल्याला दिसतं. हे कवीचं असणारं जे महत्व आहे, ते महत्व कविता आणि कवी किंवा कवितेचे प्रयोजन या माध्यमातून सुद्धा केशवसुतांनी विशद केलेलं आहे. यानंतर पुढे श्रीपाद कृष्ण कोलटकरांनी कलामीमांसा मांडली आणि कलामीमांसेच्या पुढे जेव्हा आपण यायला लागतो, तेव्हा मराठी साहित्यामध्ये फडके आणि खांडेकर या दोन लेखकांच्या द्वंद्वातून, वादातून मराठी साहित्यामध्ये कलावाद आणि जीवनवाद या दोन नव्या वादांना आरंभ होताना आपल्याला दिसतो. हे सर्व जे काही होतं त्या माध्यमातनं एक बाब आपल्याला जाणवते, ती म्हणजे हळूहळू मराठीमध्ये पाश्चिमात्य समीक्षा ही रुजताना जाणवते. ती बाळसं धरायला लागलेली दिसते. आणि जसा आपल्याकडे कलावाद येतो, त्यासोबतच जीवनवाद येतो, ह्या जीवनवाद आणि कलावादाच्या कृत्रिम चर्चेच्या माध्यमातनं पाश्चिमात्य असणारा जो समीक्षा विचार आहे, तो समीक्षा विचार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बाळसं धरताना सुद्धा दिसतो. म्हणजे आज घडीला जेव्हा आपण मराठी समीक्षेचा विचार करतो, तेव्हा आजच्या मराठी समीक्षेमध्ये असणाऱ्या ज्या काही विविध संकल्पना आहेत, विविध वाद आहेत आणि समीक्षाविषयक दृष्टिकोन आहेत, या सर्वांमध्ये पाश्चिमात्य समीक्षेचं प्राबल्य असल्याचं सहजपणे लक्षात येतं. आता अनेकांना प्राबल्य असणं हे रुजत नाही, परंतु ते वास्तव आहे, ते स्वीकारावंच लागेल. या पाश्चिमात्य समीक्षेची परंपरा जी आहे, ती परंपरा इसवी सन पूर्व काळामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल यांच्यापासून प्रारंभ होताना दिसते. म्हणजे पहा, प्लेटोने आदर्श राज्याची संकल्पना मांडत असताना त्याच्या आदर्श राज्यामध्ये कवींना राज्याच्या बाहेर हाकलून द्यावं अशा प्रकारचं एक विधान केलेलं होतं. यामागचं कारण काय, तर कवी किंवा लेखक हे वास्तवाच्या पलीकडे घेऊन जातात, म्हणजेच वास्तवापासून वाचकांना, रसिकांना परावृत्त करतात, अशा प्रकारचा त्याचा आक्षेप होता. परंतु
हा असणारा जो आक्षेप आहे तो आक्षेप त्याचाच शिष्य अरिस्टॉटल खोडून काढताना दिसतो पहा. अरिस्टॉटल जेव्हा ग्रीक शोकात्मिकेच्या माध्यमातून किंवा महाकाव्याच्या माध्यमातून अनुकृती सिद्धांत मांडतो त्यावेळी तो प्लेटोचा असणारा जो विचार आहे तो विचार खोडतो आणि तो कॅथार्सिस अर्थात विरेचन ही अत्यंत महत्वाची संकल्पना मांडतो. विरेचन काय आहे तर विरेचन म्हणजे मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या कलाकृतीचा कलेचा आस्वाद घेतो तेव्हा आस्वाद घेत असताना त्या कलाकृतीशी आपण तादात्म्य पावतो आणि तादात्म्य पावल्यानंतर त्यातील असणारी जी अनुभूती असते त्या अनुभूतीशी आपण एकरूप झाल्यानंतर त्या कलाकृतीमध्ये, चित्रपटामध्ये, नाटकामध्ये जर विनोद असेल तर आपण हसतो आणि जर दुःख असेल तर आपल्याला अस्वस्थ होतं. एवढंच नाही, एखाद्या चित्रपटामध्ये, नाटकामध्ये समोर असणारं जे दुःख आहे ते दुःख आपल्यावरती आघात करतं आणि नकळतपणे आपल्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. हे अश्रूंचं वाहनं अरिस्टॉटलच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्याचं कारण तुमच्या मनामध्ये साठलेलं जे दुःख होतं ते दुःख त्या समोरच्या कलाकृतीमुळे कुठेतरी बाहेर येतं आणि बाहेर आल्यानंतर तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि त्या दुःखाचं विरेचन होतं, म्हणजे तुमचं मन मोकळं होतं. याच पद्धतीने विनोदही आहे. आणि जेव्हा एखाद्या माणसाच्या मनातील दुःख किंवा भावना ह्या बाहेर पडायला लागतात तेव्हा तो व्यक्ती ही सामान्य माणूस म्हणून अधिक उच्च पातळीवरती जाऊन जीवन जगायला लागते. अशा प्रकारचा असणारा जो विचार आहे तो अरिस्टॉटलने विरेचन सिद्धांताच्या माध्यमातून मांडलेला आहे. याचा प्रत्यय आपल्याला आजही येतो. त्याने मांडलेली युनिटीची जी काही संकल्पना आहे ती आजही आपल्याला आपल्या साहित्यामध्ये जशास तशी लागू पडताना दिसते. एवढंच काय, रोमन कवी होरेस हा जो आहे तो आर्स पोएटिका या त्याच्या ग्रंथामध्ये जे काही लिहितो ते आजच्या कवीच्या दृष्टिकोनातून, नव्या लेखकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असल्याचं आपल्याला जाणवतं. तो काय म्हणतो की तुम्ही 1000 कविता लिहिल्यानंतर त्या वाचा आणि फाडून टाका. त्यातलं सगळंच काही चांगलं असेल असं नसतं. हे मला वाटतं आजच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. सोबतच तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते लिहिल्यानंतर प्रसिद्ध करण्याची घाई करू नका. आज जे काही सोशल मीडियावरती चाललेलं असतं ना आपलं, की कवितेची ओळ लिहिली की ती फेसबुकवरती टाकायची. इथं मला वाटतं हा होरेस आणि त्याचा असणारा जो साहित्य विचार आहे तो आपल्याला भानावरती ठेवण्याचं काम करतो. जसजसं आपल्याकडे या पाश्चिमात्य विचारांचं प्राबल्य वाढत जायला लागलं तसतसं वेगवेगळ्या प्रकारचे असणारे वाद अर्थात इजम, अभिजातवाद, वास्तववाद, स्वच्छंदतावाद अशा प्रकारचे असणारे जे वाद आहेत ते येताना दिसतात. सोबतच पहा वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्या सुद्धा येतात आणि त्या पलीकडे जाऊन आपल्याला या पाश्चात्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट जर काय दिली असेल तर ती म्हणजे समीक्षा विषयक दृष्टिकोन. एखाद्या कलाकृतीकडे, साहित्य कृतीकडे तुम्ही कशा प्रकारे पाहावं याची देण ही सुद्धा आपल्याला पाश्चिमात्य अभ्यासकांनी, विद्वज्जनांनी दिलेली आहे. या सर्व अभ्यासकांच्या सोबतच मराठीमध्ये 1940च्या दरम्यान
बाळ सीताराम मर्ढेकरांसारख्या एका समीक्षकाचा उदय होतो आणि मर्ढेकर हे वाङ्मयीन महात्मता किंवा लय सिद्धांत ह्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सिद्धांतांची जी मांडणी करतात त्यासोबतच मराठीमध्ये सौंदर्यशास्त्राची देखील मांडणी करताना दिसतात. आणि आतापर्यंत आपला असणारा जो काही साहित्य विचार होता तो एका चौकटीमध्ये जो बंदिस्त होता, त्या चौकटीतून सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनातून हा विचार बाहेर येतो, सौंदर्यशास्त्राकडे आपल्याला घेऊन जातो. मर्ढेकरांनी भावनानिष्ठ समतांतेची एक संकल्पना मांडलेली आहे आणि त्या सोबतच आता मी ज्याचा उल्लेख केला तो असणारा जो लय सिद्धांत आहे, या लय सिद्धांतामध्ये संवाद, विरोध आणि समतोल या 3 लयींचा त्यांनी अंतर्भाव केलेला आहे. संवाद लय काय आहे तर संवाद म्हणजे उदाहरणार्थ मराठीतले 3 आणि मराठीमध्ये असणारा 6 हा अंक तुम्ही समोर आणा. हे 6 आणि 3 जेव्हा एकमेकांच्या समोर येतील या पद्धतीने तेव्हा त्या दोघांचं एकमेकांकडे तोंड असतं, याला संवाद म्हणता येतो आपल्याला. आणि जेव्हा या माध्यमातनं 63चं रूपांतर 36 मध्ये होतं तेव्हा विरोध निर्माण होतो. अर्थात हे अंकगणिताच्या दृष्टिकोनातून उदाहरण जरी असलं तरी मराठीमध्ये सावली उन्हात सखीच्या मनात प्रीतीचं चांदणं, अशा पद्धतीनं सावली आणि ऊन हे दोन्ही जेव्हा एकत्र येतं तेव्हा सुद्धा या लयीचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि त्यासोबतच असणारी समतोल लय म्हणजेच काय आहे, उदाहरणार्थ 36-36 किंवा 63-63 ह्या असणाऱ्या ज्या जोड्या आहेत त्या जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्या माध्यमातून एक प्रकारचा समतोल निर्माण होतो. तुम्ही बालकवींची औदुंबर ही कविता वाचली असेल. या बालकवींच्या औदुंबर कवितेमध्ये तुम्हाला लक्षात येतं की एक औदुंबर आहे आणि पहिलं टेकडीकडे एक गाव आहे. याचं असणारं सुंदर असं जे निसर्ग चित्र आहे ते निसर्ग चित्र रेखाटत असताना बालकवींनी अनेक रंगांचा त्या ठिकाणी केलेला जो उपयोग आहे तो समतोल निर्माण करताना दिसतो. अशा पद्धतीने असणारा हा लय सिद्धांत यानंतर दी.के. बेडेकर, द.ग. गोडसे, राभा पाटणकर असे असणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत यांनी मराठी सैद्धांतिक समीक्षेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच मित्रांनो, भालचंद्र नेमाडे हे देशीवाद ही एक अत्यंत महत्वाची संकल्पना मांडतात. म्हणजे आपली असणारी संस्कृती, आपल्या बोली भाषा, निसर्ग आणि त्या सर्वांशी आपलं असणारं जे नातं आहे त्या सर्वांचा स्वीकार करून जी साहित्य निर्मिती होते त्या अनुषंगाने देशीयता आणि देशीवाद या प्रकारच्या संकल्पना प्राध्यापक भालचंद्र नेमाडे मराठी साहित्यामध्ये आणताना आपल्याला दिसतात. यासोबतच पहा, साधारणतः स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 60 कालखंडामध्ये मराठी साहित्यामध्ये ग्रामीण, दलित, आदिवासी आणि स्त्रीवादी या साहित्य प्रवाहांचा उदय होतो. या साहित्य प्रवाहांचा उदय होण्याबरोबरच या साहित्य प्रवाहामध्ये समीक्षा सुद्धा जन्माला येताना दिसते. आणि ग्रामीण साहित्यामध्ये राजन गवस सारखे असणारे लेखक हे कृषी जनसंस्कृतीची संकल्पना मांडतात किंवा
दलित साहित्यामध्ये पारंपरिक पद्धतीच्या समीक्षेऐवजी आंबेडकरवादी समीक्षा दृष्टिकोनाचा स्वीकार केला जाताना दिसतो. हे एका अर्थाने या साहित्य प्रवाहांचं मराठी समीक्षेला देणं असल्याचं आपल्याला लक्षात येतं. ही देणगी आहे आणि या माध्यमातनं मराठी समीक्षा जी आहे ती समीक्षा कलाकृतीवरती लिहिणे आणि कलाकृतीच्या संदर्भातली असणारी जी काही तत्व आहेत त्या तत्वांच्या अनुषंगाने असणारी सैद्धांतिक मांडणी करणारी अशी सैद्धांतिक समीक्षा या दोन प्रकारे समोर येते. यामुळे समग्र मराठी समीक्षा जी आहे ती सैद्धांतिक आणि उपयोजित या स्थूल स्वरूपामध्ये दोन वर्गामध्ये विभागता येते. हे असणारे जे दोन वर्ग आहेत त्या दोन वर्गांच्या पलीकडे जाऊन समीक्षेची समीक्षा हा तिसरा वर्ग सुद्धा कल्पिलेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, ह्या असणाऱ्या ज्या सैद्धांतिक संकल्पना आहेत किंवा समीक्षेमध्ये असणाऱ्या ज्या विविध पद्धती आहेत त्याविषयीचा विचार आपण पुढील भागात करणार आहोत. तत्पूर्वी जाता जाता तुम्हाला काही महत्वाचे समीक्षेतील ग्रंथ सांगणं मला अगत्याचं वाटतं. म्हणजे तुम्हाला समीक्षा, साहित्य संकल्पना आणि या सर्व गोष्टींची असणारी वाटचाल, विकास जर समजून घ्यायचा असेल तर तुम्ही आवर्जून काही ग्रंथ हाताळले पाहिजे, वाचले पाहिजेत, त्याचं सातत्याने अध्ययन केलं पाहिजे. त्यामध्ये संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश संज्ञा, समीक्षा संज्ञा हा डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांनी संपादित केलेल्या कोशाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सोबतच प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके आणि अन्य मंडळींनी संपादित केलेला वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश हा जो कोश आहे यामध्ये मराठी आणि पाश्चिमात्य संस्कृत साहित्यातील विविध प्रकारच्या संकल्पना येतात. सोबतच मनोहर जाधव यांनी संपादित केलेला समीक्षेतील नव्या संकल्पना हा ग्रंथ देखील महत्वाचा आहे. याशिवाय मिलिंद मालशे आणि अशोक जोशी यांचा आधुनिक मराठी समीक्षा सिद्धांत, सोबत संपादक प्राध्यापक सीताराम रायकर यांनी संपादित केलेला वाङ्मयीन वाद, संकल्पना व स्वरूप हा ग्रंथ सुद्धा आवर्जून आपण वाचला पाहिजे. आणि मला वाटतं तुम्ही या ग्रंथांचा निश्चितच उपयोग करून घ्याल आणि तुमची साहित्य आणि संकल्पनांविषयीची जाण ही अधिकाधिक विकसित करत न्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.